आता आयुक्तांनी थेट रस्त्यावर उतरत आज कारवाईचा बडगा उगारला आहे। आज रविवार असून आयुक्त जे आदित्य जीवने सर यांनी गोलानी मार्केट परिसराची पाहणी केली। अधिकारी Experience heritage and royalty. आपण या ठिकाणी पाहणी केली। नेमकं काय दुकानदारांच्या बाजूनी चुका आहेत, प्रशासनाची काय आता भूमिका असणार आहे? सध्या मला असं वाटतं प्रशासनाची हीच भूमिका आहे की कोणाची चुकी कोणाचं काय याच्याकडे आपण लक्ष न देता इथून पुढील वाटचाल आपण कशी चांगली ठेवू याच्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष आहे। आज इथे सर्व बांधकाम विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, गाळे वसुली विभाग असेल किंवा प्रभाग कार्यालयातील अधिकारी, विविध आमचे जे काही विभाग आहेत सर्वांना मी इथे सूचना दिल्या होत्या की यांनी पाहणी करावं आणि स्वच्छता विभागाने स्वतःहून ही मोहीम हाती घेतली होती। उपायुक्त आणि स्वच्छता विभाग प्रमुख वगैरे जे आहेत यांनी सर्वांनी त्याला पाठिंबा दिला आणि आज पूर्ण मार्केट आपण स्वतःपासून सुरू करायचं म्हणून स्वच्छ करून दिलं आहे। आता ते पूर्णत्व तसं ठेवण्याची जबाबदारी ही तिथल्या गाळेधारकांची आहे, तिथल्या व्यावसायिकांची आहेत। बऱ्या प्रमाणात तिथे अतिक्रमण होते, काही अस्थायी काही बोर्ड्स लावले होते जे नागरिकांना धोकादायक ठरू शकतात। तिथे केबलचं जाळ होतं, तिथं अस्वच्छता फार मोठं प्रमाण आहे। त्या सर्व बाबींवर आम्ही दंडात्मक कारवाई करून पुढील येत्या जे काही आपले फेस्टिवल सीझन आहे, जे काही त्योहाराचा आपल्या जे सणांचा सीझन आहे त्यामध्ये नागरिकांना कुठलीच याच्यात असुविधा होऊ नये या दृष्टिकोनातून आपण ही मोहीम राबवतो। सर, गोलानी मार्केटमध्ये जर बघितलं तर अनेक दिवसापासून ज्या लिफ्ट्स बंद आहेत त्या लिफ्टमध्ये अनेक जे गाळेधारक आहेत ते कचरा टाकत असतात किंवा ज्या बंद खोल्या आहेत त्या ठिकाणी कचरा टाकत असतात, त्यावर काय आता काही कारवाई होणार? मी पहिल्यांदाच बघितलं आहे की इथे या लिफ्ट होत्या, पण बिकॉज ही बिल्डिंग फार जुन्या काळाची आहे, त्या लिफ्टचं टेक्निकल स्पेसिफिकेशन्स काय होतं त्या तांत्रिक दृष्टीने बिघाड झालेले असतील, त्याच्यावर दुरुस्ती करण्यात नाही आली। मी आत्ताच करवसुली विभागाकडून माहिती घेतली, ते इथे जवळपास 60 ते 65% या पूर्ण मार्केटची वसुली होत असते। त्यामुळे अपेक्षित येणारा 35 ते 40% जो काही कर आहे तो अजूनपर्यंत वसूल झालेला नाही। तरी पण सोमवारपासून या सर्वांवर आपण सीझरची प्रोसेस सुरू करू आणि हा कर येताच जेवढा कर आपल्याकडे जमा होतो तो कर पूर्णपणे आपण इथल्या व्यावसायिकांना तिथल्या सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करू। सर, महापौरांनी ज्यावेळेस पदभार स्वीकारला होता त्यानंतरही त्यांनी प्रत्येक रविवार एक मार्केट निवडलं होतं। आपले सफाई कर्मचारी असतील त्यांनी या ठिकाणी अनेक वेळा सफाई केली, मात्र दुकानदारांकडून कुठेतरी नियमाचं परत उल्लंघन होतं आहे। आमच्या माध्यमातून आपण या दुकानदार असतील किंवा नागरिक असतील त्यांना काय आवाहन करावं? या सर्व बाबींवर एकच उपाययोजना अशी आहे की कंटिन्युअस दंडात्मक कारवाई झाली की बरोबर सर्व नियमांचं पालन होणं सुरू होतं। कुठे ना कुठे प्रशासनाची पण कमतरता आहे की ते दंडात्मक कारवाई योग्य वेळेस करत नाही आणि त्याच्यामुळे हा जो कचऱ्याचा प्रश्न असेल, अतिक्रमणचा प्रश्न असेल किंवा इलिगल ॲक्टिव्हिटीज ज्या काही इथे सुरू असतात तो प्रश्न निर्माण होतो। पण आम्ही संयुक्तपणे आता याच्यावर नियंत्रण ठेवू आणि काहीतरी टेक्नॉलॉजी आधारित याच्यावर सोल्युशन आम्ही आयुक्त आदित्य जीवने ज्यांनी सांगितलं की आत्ता प्रशासन आलं आहे आणि जळगाव शहराला आदित्य जीवने यांच्या रूपाने एक IAS अधिकारी आल्यामुळे आता कुठेतरी कामाला गती अशी मिळणार आहे। प्रवीण पाटील, लाईव्ह ट्रेन न्यूज, जळगाव।